फ्युजनचं आपलं जे एन आहे, नेव्हर स्टॉप नेव्हर सेटल करून आपण कन्क्लूड करतोय. ओके, व्हॉट आय एम शोईंग यू टुडे, तुमच्या समोर जे मी आता दाखवतोय हे ॲक्च्युअल लिजंड्स आहेत, ॲक्च्युअल लोक आहेत ज्यांनी ह्या फ्युजनला वापरलंय, सातत्याने इव्हॉल्व होत गेले, सातत्याने अडॅप्ट होत गेले, सातत्याने ग्रो करत गेले आणि लाईफमध्ये खूप पुढे 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 गेले. मित्रांनो, जिंकायचं असेल, मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण डिस्ट्रॅक्टेड आहेत, टेम्प्टेड आहेत, आयुष्यात काय करायचं पुढे माहीत नाही, दररोज कन्फ्युजनमध्ये असतात, आईवडिलांचा कधी कधी रागारागही करतात, कधी कधी त्यांना वाटतं की माझं कम्युनिकेशन वीक आहे. बट यू डोंट हॅव ऑप्शन, यू हॅव टू ॲक्सेप्ट द रियालिटी. तुम्ही जे कोणी आहात, जिथे कुठे आहात, आत्ता तुम्हाला सुरुवात करावी लागेल टू क्रिएट समथिंग न्यू. काहीतरी तुमच्यामध्ये नवीन्य सातत्याने दररोज तुम्हाला करावं लागेल. कारण जितके लोक मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, या सगळ्या लोकांनी दररोज एव्हरीडे काही ना काही मिळवलंय, एव्हरीडे काम केलंय. असं नाही की अचानकपणे चमत्कार होईल, अचानकपणे एक दिवस येईल, अचानकपणे मी एक दिवस मोठा होईल आणि सगळं काही चांगलं होईल, एक दिवस मी यशस्वी होईल. इट इज ऑल अबाउट द प्रोसेसेस, इट इज ऑल अबाउट द अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ दिस नेचर वर्क्स. सातत्याने तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की दुनिया कशी चालते. जर तुम्ही अवेअर नाही झालात, दररोज जर तुम्ही काम करत नाही राहिलात, तर मात्र मग लाईफमध्ये काही खरं नाही. यू ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, माय डिअर फ्रेंड्स, सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी, नॉट अ स्केलर क्वांटिटी. अँड यू नो व्हॉट आय एम सेइंग, सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी इज ऑलवेज मॅग्निट्यूड इन टू डिरेक्शन. तुमच्या सगळ्यांमध्ये मॅग्निट्यूड आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये मॅग्निट्यूड आहे, आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही स्पेशल आहे. तुमच्या पेंटिंग्स बघून आलो, तुमची फोटोग्राफी मी बघून आलो. यू ऑल हॅव दॅट मॅग्निट्यूड. पण त्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करावं लागेल प्रॉपर डिरेक्शनसोबत. प्रॉपर डिरेक्शनसोबत जर तुम्ही मल्टिप्लाय नाही केलं, प्रॉपर मल्टिप्लाय जर तुम्ही त्या मॅग्निट्यूडला जर मल्टिप्लाय नाही केलं, तर तुम्ही येणार आणि हरून जाणार. बघा, इतके सगळे लिजंड्स मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवरती. लाईफ तुम्हाला चॅलेंज करेल, तुम्ही हताश होणार. इट इज अ पार्ट अँड पार्सल. गाडी चालती तर धूर निघणार आहे, हो, गाडी चालती आहे ना, तर धूर निघणार. इट्स अ पार्ट अँड पार्सल. दुःख कोणाच्या लाईफमध्ये नाही आहे, चॅलेंज कोणाच्या लाईफमध्ये नाही आहेत, ट्रिगर्स कोणाच्या लाईफमध्ये नाही आहेत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंज, ट्रिगर्स सगळं आहे. परसिस्टेंस, सेल्फ बिलीफ के स्थान पे परसिस्टेंस लाने की जरूरत है. परसिस्टेंस. पडलो की मी परत उठेल, हारलो की मी जिंकेल, खाली पडलो की बाउन्स बॅक करेल. परसिस्टन्स सोडायचं नाही आहे. सातत्याने एकच गोष्ट तुम्ही करत राहा. डेलिबरेट प्रॅक्टिस इज द की, डेलिबरेट प्रॅक्टिस इज द की. आणि ऑल नीड अ प्रॉपर डिरेक्शन. बिकॉज जितके सगळे लीडर्स मी तुम्हाला दाखवतोय, ते एकाच मेथडने, एकाच डिरेक्शनने चालत राहिले, लॉ ऑफ नेचरला समजत राहिले आणि ग्रो करत राहिले. ऑल दिस पीपल हॅव फेस लॉट ऑफ डिफिकल्टीज. रिषभ पंतबद्दल मी दाखवलं, इज फेस मेजर ॲक्सिडेंट रिसेंटली, बाउन्स बॅक केलं, परत भारताच्या टीममधले मोठे सुपरस्टार आहेत. हे विनर्स कधी हारत नसतात आणि हारण्याची मानसिकता ठेवणं चुकीचं आहे. मी बऱ्याच लोकांकडनं ऐकतो की जिंकण्याची मानसिकता चांगली आहे का. हो, का चांगली नाही, मग हारण्याची मानसिकता ठेवायची का. वी ऑल शुड हॅव दॅट माइंडसेट ऑफ विनिंग. कारण तुम्ही जिंकण्याची मानसिकता ठेवली तरच तुम्ही जिंकत राहणार आहेत. ती भूक, ती हंगर सगळ्यांमध्ये पाहिजे. जर ते मरगळलेले, ते बसलेले, तुमच्या मनात जर ॲम्बिशन्स नसतील ना, मी तुम्हाला सांगतो, किड्या मुंग्यांसारखं जगून काही उपयोग नाही आहे. तुमच्या पॅरेंट्सने जर तुम्हाला जन्म दिलाय, तुम्हाला जर इथपर्यंत आणलं, तर हे तुमचं कर्तव्य आहे. इथून तुम्ही त्यांना प्राऊड फील करून देणं, इथून तुम्ही त्यांना असं काहीतरी स्थान निर्माण करून देणं की 5-10 वर्षानंतर ज्यावेळेस ते तुमच्याकडे बघतील, तर छाती त्यांची एकदम प्राऊडली म्हणली पाहिजे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. त्या किड्या मुंग्यांसारखं जगू नका. स्टॉप गिव्हिंग द एक्सक्युजेस. छोटं गाव, मोठं गाव, मराठी, हिंदी, इंग्लिश, ऑल लँग्वेज स्किल्स. मला वेळ नाही, अहो वेळ एवढाच आहे सगळ्यांकडे. स्टॉप गिव्हिंग दोज एक्सक्युजेस अँड लुक ॲट दिस लिजंड्स. प्रत्येक दिवस तुम्हाला करणं गरजेचं आहे. हॅव दॅट गुरु. जामवंतजी जसे आले हनुमानजींसमोर आणि म्हणले, बाई तू कर सकताय, तू करू शकतोस, त्याच वेळेस हनुमानजी उठले, पॉवरफुल झाले. जुन्या अकॉम्प्लिशमेंट आठवण करून देणारा कोणीतरी गुरु पाहिजे.
माना कोणाला तरी गुरु, अवतीभोवती कोणीतरी गुरु असेल. सोडून द्या तो इगो, सोडून द्या की मी खूप शहाणा आहे. हॅव वन गुरु इन युअर लाईफ अँड रिमेंबर यू ऑल आर फ्लाईंग. द काईट ऑफ युअर करिअर. एक पतंग तुम्ही उंच उडवताय आणि तो पतंग ज्यावेळेस तुम्ही उडवताय, पतंगाची एक बाजू तुम्हाला माहिती आहे, यश सक्सेस ज्या वरच्या टोकाला आहे, बाजूच्या 3 साईड्स बॅलन्स नाही केलं तर पतंग उडणारच नाही. पतंग सगळ्यांचा उडत का नाही? कारण ते 3ही साईड्स बॅलन्स नसतात. स्टार्ट being serious about the traditional education, the engineering you are doing. इथं सिरियस असाल तर जॉबमध्ये सिरियस व्हाल, जॉबमध्ये सिरियस असाल तर बिझनेसमध्ये सिरियस व्हाल. सिरियसनेसची सवय लागत असते. विनिंग इज अ हॅबिट अँड लुझिंग इज अ हॅबिट टू. हारण्याची सवय लावू नका, जिंकण्याची सवय लावा. आणि आज सेकंड इयरला असाल, फर्स्ट इयरला असाल, थर्ड इयरला असाल, फायनल इयरला असाल, हळूहळू त्या दहीहंडीसारखं एक स्किल्स ग्रॅब करायला शिका आणि एकेका स्किलवरती बसून त्या दहीहंडीच्या शिखरावरती जो मटका आहे तो फोडण्याचा प्रयत्न करा. चंद्रयान ज्यावेळेस पहिल्यांदा उडवलं होतं, इतकं स्वस्त कमी रिसोर्सेसमध्ये कुठल्याही टीमने, आपल्या देशाच्या टीमने, इस्रोने आजपर्यंत कोणीही इतक्या स्वस्त कमी पैशामध्ये कमी रिसोर्सेसमध्ये चंद्रयान सक्सेसफुल करून नव्हतं दाखवलं. का चंद्रयान पहिल्यांदा उडलं का? फेल झाले बऱ्याच वेळेस, आपटले, पडले, थांबले का? नाही थांबले. बिकॉज परसिस्टन्स आहे, परसिस्टन्स. आणि परसिस्टन्स वरती मी इतका मोठा टिकमार्क लावतो, राईट करतो. आणि ते टॅलेंट जे आहे, टॅलेंट माझ्यात टॅलेंट नाही आहे सर, त्या टॅलेंट समोर मी एक मोठा क्रॉस मारतो. कारण टॅलेंट वगैरे सब बकवास आहे. तुमच्या समोर जो माणूस उभा आहे त्याची वीकनेस पब्लिक स्पीकिंग होते, क्लासमध्ये शेवटी बसायचा, थरथर कापायचा, पुढे बोलवल्यानंतर ज्याला भीती वाटायची, तो जर मुलगा, नालायक मुलगा, मूर्ख, इनकॉम्पिटंट मुलगा जर इथे येऊन जर बोलत असेल, आपल्या विकनेसला जर स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करत असेल, तर त्या टॅलेंट समोर मी मोठा क्रॉस लावतो. इट्स ऑल फेक. टॅलेंट वगैरे काहीच नाही आहे. इट इज ऑल अबाउट परसिस्टन्स. इट इज ऑल अबाउट डुईंग इट एव्हरी डे. इट इज ऑल अबाउट चॅलेंजिंग युअर बिलीफ्स. ती कुंडी मोठी करा. वी ऑल आर लाईक बॉन्साई ट्री. त्या शाख सारख्या आहोत आपण. मोठ्या टँकमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. बिकॉज एन्व्हायरमेंट इज इक्वल टू माइंडसेट. बाकी सब बकवास आहे. एन्व्हायरमेंट चांगलं ठेवून बघा, अवतीभोवतीचे लोक, ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे ॲस्पिरेशन्स आणि तुमचं विजन मोठं व्हायला चालू होईल. पण आपल्याला चुकीच्या लोकांसोबत राहायचंय, डिस्ट्रॅक्टेड राहायचंय, टेम्पटेड राहायचंय, तरी चमत्कार अपेक्षित आहे. होणार नाही, चमत्कार होत नाही. लाईफ छोटी आहे. वी ऑल हॅव दॅट डेडलाईन. तुमच्या आई वडिलांना डेडलाईन आहे, तुम्हाला डेडलाईन आहे. त्या डेडलाईनच्या आधी काहीतरी करून दाखवा. करून दाखवणं सोपं आहे. प्लेजरकडे जाणं जे आहे ते सोपं आहे. पेनकडे जाणं डिफिकल्ट आहे. पेनकडे जाण्याचा प्रयत्न करा. आजपासून जी गोष्ट तुम्हाला प्लेजर देत असेल, हा ट्रॅप आहे, तुम्हाला फसवलं जाणार आहे. प्लेजर आहे ना, ट्रॅप आहे, ट्रॅप. तुम्ही पेनकडे जा. प्लेजर हे काहीच नाही आहे. डोंट गो बिहाइंड प्लेजर इन दिस एज. बिकॉज प्लेजरच्या मागे जाल, चुकीच्या ठिकाणी फसाल. अँड जस्ट लुक ॲट युअर मॉम अँड डॅड अँड हॅव दॅट पर्पज की मी करेल, ह्यांच्यासाठी करेल, दुसरं कोणासाठी करणार नाही. आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अँड हॅव दॅट पर्पज की मी करेल तर ह्यांच्यासाठी करेल. स्वतःला इव्हॉल्व करेल, अडॅप्ट करेल, क्रिएट करेल. बिकॉज वी ऑल आर ह्युमन्स. आणि आपल्याला सवय इव्हॉल्व व्हायची. इव्हॉल्व होत राहा, एकाच जागेवर बसू नका. ट्राय टू इव्हॉल्व. सातत्याने चुकीच्या गोष्टी इलिमिनेट करा, नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करत चला. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू.